नमस्कार मित्रांनो. तर आज 38 दिवस झाले पक्षीली 38. तर काल सुपरवायझर येऊन गेले ते, पण काल थोडं कामामुळं व्हिडिओ बनवताना टाकता नाही आलं मित्रांनो. तर काल आपला पक्षी 2400 ग्रामचा होता मित्रांनो 37 दिवसाला. तर आज 38 दिवस झाले पक्षीली. आज ऊन पडलंय चौकट, टेम्परेचर आहे आणि पक्षी पण एकदम म्हणजे अजून व्यवस्थित आहे बघा. तर एका शेतकरी मित्रांनं कमेंट केली की तुमचं लोकेशन काय आहे. तर आमचं लोकेशन आहे मित्रांनो कळंब तालुक्यात सौंदनांबा म्हणून गाव आहे. कळंब तालुक्यामध्ये सौंदनांबा ह्या गावामध्ये शेड आहे आमचं मित्रांनो. आणि हे बघा, आपले शेडची हाईट विचारली होती, तर आपल्या शेडची हाईट आहे मित्रांनो एक 7 ते 8-9 फूट हाईट आहे आपली बघा. आणि आपली अशा काहीच्या येतात मित्रांनो. आता काही जण पैप वापरतात, पण आपण काहीच्या वापरलेल्या येतात. काहीच्यानं मजबूत होते अजून शेड बघा. आणि ऑटोमायझेशन आहे आपलं. हे इकडं ऑटोमायझेशनचा हापर आहे. खाद्य ह्या साईडला इकडं इथूनच खाद्य टाकायचं, कोंबड्या जेवढं खातील तेवढ्या. परत इकडं बा. आणि निपल लाईनची एक वैशिष्ट्य की पाणी खाली सांडत नाही, घाण होत नाही. पक्षी दिसायला एकदम फ्रेश दिसते निपल लाईनचा मित्रांनो. एकदम पांढरा शुभ्र निपल लाईनमुळं पक्षी दिसते. आणि आपलं खाली बेड आहे, त्याच्यामुळं खाली घाण व्हायचा शॉर्टच नाही मित्रांनो. निपल लाईनमुळं खाली पाणी सांडत पण नाही आणि घाण पण होत नाही. पक्षी एकदम फ्रेश दिसते पक्षी बा. आता मधलं पार्टिशन काढलेले मित्रांनो, एकच सेंटरला पार्टिशन आहे. मधले दोन्ही पार्टिशन हे का दिसत असतील तुम्हाला, काढून ठेवलेले इथं. सेंटरला एक पार्टिशन आहे फक्त. आता ही बघा आपली पक्षी. आता चालतंय, ठीक आहे. तर धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.